युतीचक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने. नमस्कार. लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणारे विक्रांत गोजमुंडे यांची लातूर शहरभर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सर, नेमकं महापौर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. आता तुम्ही पुन्हा महानगरपालिकेमध्ये गेल्याच्या नंतर लातूरकरांसाठी काय करू इच्छिता? लातूरकरांसाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. खरं म्हणजे लातूर हे अपार संभावना असणारं शहर आहे, परंतु केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि जबाबदारी न घेतल्यामुळं ही कामं रखडत चाललेली आहेत. त्यामुळे फक्त जबाबदारी घेणं आणि राजकीय इच्छाशक्ती जर लावली गेली तर लातूरमध्ये खूप खूप काही विकासात्मक कामं करता येऊ शकतात. ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये 1.5 मेगावॅटचा सोलार निर्मिती प्रकल्प आपण हरंगुळ येथे उभा केला. आज तो प्रकल्प सुरू नाहीये, तो प्रकल्प बंद पडलेला आहे. आपण पाथरवाडी येथे जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी सुद्धा 5 मेगावॅटचा सोलरचा प्रकल्प आपण उभा करणार होतो. जागा खरेदी केली, टेंडर करण्यात आलं. कार्यकाळ संपल्यानंतर तेही ठप्प पडण्यात आलेलं आहे. आपण शहरामध्ये अनेक विकासाच्या योजना चालू केल्या, अनेक योजनांना गती दिली, परंतु कुठेतरी मागच्या 3.5 वर्षामध्ये लातूरकरांनी हे सुद्धा खरं तर लातूरकर आम्हाला बोलून दाखवत आहेत की तुमच्या कार्यकाळामध्ये आम्हाला सगळ्या सुविधा चांगल्या मिळत होत्या, स्वच्छता चांगली होती, पाणी पुरवठा 2 वेळा आठवड्यातून होत होता. मात्र 3.5 वर्षाचा जो प्रशासक काळ आहे त्यामध्ये पालकमंत्री हे एका पक्षाचे आहेत, सत्ताधारी आमदार हे एका पक्षाचे आहेत. मात्र 3.5 वर्षामध्ये लातूरचा विकास पूर्णपणे ठप्प झालेला आहे. आणि मग ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे हा प्रश्न लातूरकर आज विचारतायत. प्रशासक जरी असले तरी त्याच्यावरती राजकीय दबाव हा असतोच असतो. जर आज त्या ठिकाणी 70 नगरसेवक, महापौर, उपमहापौर, सभापती कार्यरत असते तर मला वाटतं की लातूरमध्ये ह्या अडचणी निर्माण झाल्या नसत्या. आज आपण पाहतोय की गल्ली बोळामध्ये गेल्यानंतर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ड्रेनेजच्या नावाखाली जे रस्ते फोडलेले आहेत ते रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. पथदिवे लातूर शहरामधले सुमारे 50% पेक्षा अधिक पथदिवे हे बंद पडलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचं नियोजन नाहीये. या सगळ्या गोष्टी या केवळ प्रशासकावर खापर फोडून चालणार नाही, तर या काळामध्ये ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण संधी दिलेली होती त्यांनी काय केलं हे सुद्धा लातूरकर आता विचारायला लागलेले आहेत. आणि मला आनंद आहे की लातूरकर अब बोलण्याच्या लगा आहे. लातूरकर आता प्रश्न विचारतायत, हा मला खरा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जो काही एक प्रचार सुरू केलेला आहे त्याचा एक बदल मला लोकांमध्ये हा दिसतोय की लातूरकर आता प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही प्रचार यंत्रणा राबवतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समोरचे दोन्ही पक्ष हे सत्तेच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावरती या निवडणुका लढवत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जनतेच्या जोरावर निवडणूक लढवते. आणि मला आनंद आहे की जनता पेटून उठली आहे. आणि लातूर मध्ये काय चाललंय तर लातूरमध्ये घड्याळ चाललंय. लातूर काय म्हणलालंय आपलं लातूर असं जर कोणी साधारण विचारलं तर घड्याळच म्हणलालंय असं सगळीकडे चर्चा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट आपण आता बोलताना बरेच टप्पे सांगितलेले आहेत, पण लातूरकरांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या बाबतीत तुम्ही मागच्या कालावधीमध्ये काम करत असताना एकदा महापालिकेमध्ये आम्ही आलो होतो, त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की बा लातूरकरांना आता आठवड्यातून 2दा पाणी देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. हे बघा, लातूरच्या पाण्याचा प्रश्न हा ज्या पद्धतीने मागच्या काळामध्ये हाताळला गेलाय, खरंच कुठंतरी दुःख होतं की पाण्याचा प्रश्न हाताळत असताना अनेक आश्वासनं दिली गेली, अनेक वचनं दिली गेली, परंतु खऱ्या अर्थानं पाण्याचं नियोजन करण्याकरिता कुणीही त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. आमच्या कार्यकाळामध्ये लातूर शहरामध्ये आम्ही 50 किलोमीटरची अंतर्गत पिण्याची पाईपलाईनचं नेटवर्क बदललं आणि आठवड्यातून 2 वेळा पाणी देण्याला सुरुवात केली. मात्र त्यानंतर ते वेळापत्रक का कोलमडलं याची मला काही खरंच खंत वाटते की ते का पुढे होऊ शकलं नाही. खरं तर लातूरला उजनीवरनं पाणी आणायचं, लिंबोटीचं पाणी आणायचं किंवा इतर कुठल्याही योजनेतनं पाणी आणायच्या वल्गना झाल्या, घोषणा झाल्या, दोन्ही पक्षांनी ते केल्या. मात्र आजपर्यंत त्याबद्दल कुठलीही कारवाई ही झालेली नाहीये. खरं म्हणजे एवढं दूर जाण्याची आवश्यकताच आपल्याला नाहीये. लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न केव्हा निर्माण होतो? ज्यावेळी दुष्काळ काळ येतो. आपण नेहमी पाहतो की 3-4 वर्षाचा पावसाळा झाला की मग नंतर 2-3 वर्ष हे दुष्काळामध्ये जातात आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये पाणी कमी पडतं. आज उजनी धरणामध्ये, आज मांजरा धरणामध्ये पाणी कमी आहे अशातली बाब नाहीये. मागच्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून 100% ते धरण भरलेलं आहे.
मग का पाणी लातूरकरांना 7 दिवसाला मिळत नाही? त्याचं कारण आहे की नियोजन नाहीये. आज मागे कोट्यावधीचा निधी मंजूर करून पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचं काम सुरू केलं, परंतु मुळात हे बाब लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा आडात नसेल तेव्हा पोहऱ्यात कुठे येईल असं म्हटलं जातं. तुम्ही मांजरा धरणावरनं लातूरमध्येच पाणी आणण्याकरिता एक समांतर लाईन टाकताय, मात्र हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रावर त्याची फिल्टरेशनची सुविधाच नाहीये, त्याची पंपिंगची सुविधा नाहीये. आलेलेच पाणी फिल्टर करण्याकरिता 24 तास लागतात आणि मग तुम्ही समांतर लाईन जे निधी खर्च करण्याकरिता योजना राबवून सगळ्याकडे टिमकी वाजवली जाते, त्याचा कसलाही फायदा हा होत नाहीये. कारण लातूरला गरज आहे ते जलशुद्धीकरणाला अपग्रेड करण्याची, त्या ठिकाणी पंपिंग वाढवण्याची. आणि लातूर शहरामध्ये आम्ही नियोजन केलं होतं 7 भागामध्ये 7 नवीन टाक्या पाण्याच्या, हे आम्ही मंजूर केल्या, मात्र त्यालाही हरताळ फासण्यात आली. सर्वात महत्वाचं लातूरच्या पाण्याबद्दलचं एक गोष्ट जी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो पण त्याला यश आम्हाला मिळू देण्यात आलं नाही. एवढंच नाही तर त्याला कुठेतरी दबाव टाकून बाजूला करण्यात आलं, ते म्हणजे लातूर पासून जवळच असलेल्या निम्न तेरणा माकणी येथून पूरक पाणी पुरवठा योजना. म्हणजे ज्यावेळेस दुष्काळामध्ये लातूरला पाणी नसेल त्यावेळेस त्या भागातनं अगदी 30 किलोमीटरवरनं ती योजना आपल्या इथे येऊ शकते आणि पूर्ण पाणी हे ग्रॅव्हिटीनं येऊ शकतं. निम्न तेरणातून औसा आणि औसातनं लातूर MIDCच्या भागांपर्यंत पाईपलाईन जर आपण घेतली अतिशय कमी खर्चामध्ये आणि पंपिंगचा खर्च वाचून ग्रॅव्हिटीनं ते पाणी येणार होतं आणि त्या पाण्यावरती लातूर मधल्या दुष्काळाची गरज भागू शकते. परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये अडसर निर्माण केला आणि ती योजना होऊ नये यासाठीच खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. आजवरचा इतिहास आहे, ज्या ज्या वेळेस मांजरा धरण कोरडं झालंय त्या त्यावेळी निम्न तेरणाच्या माकणी येथल्या धरणामध्ये पाणी राहिलेलं आहे. त्यामुळे तिथून जर योजना आली तर लातूरकरांना फार मोठा दिलासा होऊ शकतो. मागच्या काळामध्ये साई बुस्टरवरनं पिण्याचं पाणी आपण एका टाकीवरती द्यायचो आणि त्या टाकीच्या भागामधनं पाणी मग आपण वितरित करायचो. आज साई बुस्टर बंद पडलेला आहे. आज जर तुम्हाला पाणी द्यायचंय तर त्याच्यासाठी नेमकं लागणार काय आहे याच्यावरती कोण बोलणार आहे? आणि मी हा प्रश्न विचारू इच्छितो की दोन्ही पक्षाचे नेतृत्व की दोन्ही पक्षाची मंडळी पाण्याच्या बाबतीमध्ये का बोलत नाहीये? आज पाण्याच्या प्रश्नाला हात लावायला कोणी का धाडस करत नाहीये हा सुद्धा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण होतोय. पण या प्रश्नावर उत्तर आहे ते म्हणजे माननीय अजितदादा पवार साहेब, कारण त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही प्रस्ताव येतील ते मी पूर्ण इच्छाशक्ती वापरून आणि वित्त खात्याचा पूर्ण निधी देऊन त्या मी पूर्ण करेन. सगळ्यात सोपं आहे ते म्हणजे आपल्याला अंतर्गत यंत्रणा विकसित करावी लागेल, अधिकच्या पाण्याच्या टाक्या कराव्या लागतील आणि हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र येते जलशुद्धीकरणाची आपल्याला क्षमता वाढवावी लागेल आणि आपल्याला पंपिंगची क्षमता वाढवावी लागेल. या 3 गोष्टी जर केल्या तर आज लातूरकरांना दररोज पाणी मिळू शकतं. अशा पद्धतीची खरं तर तिथं संभावना आहे, मात्र त्याच्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. हे लातूरकरांचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. अजित दादा का वादा, लातूरकरांना रोज मिळणार पाणी, अशा प्रकारचं का आता पुढे तुम्ही घोषणा करून लातूरकरांना आवाहन करणार? नाही, मी घोषणा करणार नाही, मी आश्वासनं देणार नाही. मी कामाचा माणूस आहे, लातूरकरांनी पाहिलेला आहे. अजितदादा जसं काम करतात त्याच पद्धतीने लातूरमध्ये आम्हीही काम करतो. दुष्काळामध्ये आपल्याला आठवत असेल रेल्वेने पाणी आलं त्या काळामध्ये रात्रीतनं धरण भरलं, 2 दिवस पाऊस झाला आणि रात्रीतनं धरण भरलं. धरण भरताच 1 तासाच्या आत लातूर शहराचा पाणी पुरवठा मी सुरू केलेला होता. हे लातूरकरांनी पाहिलंय. माझ्या कार्यकाळामध्ये सर्व गोष्टी सुधारणा करून किमान आठवड्यातून 2 वेळा आपण पाणी पुरवठा सुरू केला होता. हे लातूरकरांनी पाहिलंय. त्यामुळे मला खात्री आहे माझ्या बोलण्यावरती लातूरकरांचा विश्वास आहे. त्यामुळे मी घोषणा करणार नाही, आश्वासन देणार नाही, मात्र लातूरकरांना वचन देईन की पाण्याचा प्रश्न हा योग्य पद्धतीने हाताळला तर तो सुटू शकतो. फक्त गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची आणि लातूरकरांच्या जनतेच्या पाठबळाची. हे होते विक्रांत गोजमुंडे, जे अत्यंत प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये धावपळीत असताना देखील त्यांनी या ठिकाणी युतीचक्र पॉडकास्टसाठी वेळ दिला. धन्यवाद सर. धन्यवाद. युतीचक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने.